तुषारा बोरगा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्याला पाहिला आणि नक्कीच आपल्याला अंडर-19 मध्ये एमसीए मध्ये खेळताना दिसेल. तो लवकरच अंडर-19 मध्ये 23 मध्ये सिलेक्ट झालाय. तो पाहूया त्याची कारकीर्द कशी जाईल आणि एम के सरांचा नक्कीच त्याच्यामध्ये हातभार असणार आहे. तर आपण जाऊया सामन्याकडे. पुढचा सामना रंगतो सीके किंग विरुद्ध मानस एंटरप्राइजेस आणि सीके किंगने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सामना करेल तो नवीन चला वळूया सामन्याकडे. महेश पांचाल एक उत्कृष्ट नावाजलेला गोलंदाज, त्याला सामोरा जातोय गुड्डू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. गुड्डू त्याचा फायदा काय उठवू शकला नाही. एक निर्धाव चेंडू टाकतोय महेश. महेशचा पुढचा चेंडू गुड्डूला. अतिशय उत्कृष्ट चेंडू, पण त्यापेक्षा सुद्धा उत्कृष्ट फटका म्हणता येईल. गुड्डूच्या बॅटमधून निघतो एक 6 धावांसाठी मिड विकेटच्या दिशेने खेळलेला एक सुंदर फटका, एक देखण्यासारखा फटका गुड्डूच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. एक ठाण्याच्या क्रिकेट क्षितिजावरचा एक उगवता तारा आहे गुड्डू आणि अथर्व दोन युवा फलंदाज आहेत. अप्रतिम फलंदाजी करतात दोघंही. दोघांकडे ठाण्याच्या क्रिकेटला वरच्या क्षितिजावर नेण्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. पुन्हा एकदा गुड्डू चांगला चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होते, पण एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 7 वर. पाहूया अथर्व कसा सामोरा जातो. एक युवा खेळाडू आहे, भरपूर गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि एक अतिशय अनुभवी गोलंदाज महेश. थोडासा अडखळतोय महेश. याच मैदानात सराव करणारे दोन्ही फलंदाज, मैदानाची चांगली जाणीव आहे. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आणि काय सुंदररित्या टटवतोय बघा 6 धावांसाठी. मी आधीच बोललो होतो की दोघांमध्ये गुड्डू आणि अथर्व दोघांमध्ये ठासून गुणवत्ता भरलेली आहे आणि त्यासाठी एक एम के अकॅडमीने एक खूप मोठा प्लॅटफॉर्म बनवून दिला या रेनी सीझनच्या टुर्नामेंटच्या वाह्याने. अतिशय सुंदर 2 फटके पाहायला मिळतात, एक अथर्वच्या बॅटमधून आणि एक गुड्डूच्या बॅटमधून. 2 अतिशय गुणिक फलंदाज, गुणवत्ता ठासून भरली आहे दोघांच्या आतमध्ये आणि त्याची वाईट चेंडू. एक अनुभवी जुना जाणता गोलंदाज दबावाखाली येताना दिसतोय. हेच होतं ज्या वेळेला 2 चांगले फलंदाज हवी होतात, त्यावेळेला एक चांगला गोलंदाज ही दबावाखाली येऊ शकतो. महेशचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर कमबॅक करतोय महेश. हा हीच आहे त्याच्या अनुभवाची. पुन्हा एकदा 1 धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 15. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन महेश. गुड्डू मोठा फटका खेळायचा आहे. फटका बॅटची कडा लागून चेंडू तिथेच राहतोय. चेंडू निर्धाव जातोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 15. खूप चांगली धावसंख्या बोलता येईल. एकही बळी न जमावता 15 धावसंख्या, 2 सेट झालेले फलंदाज. पाहूया कसा मॅच समोर जातात ते. गोलंदाजीसाठी येतोय कर्णधार विनय. हा एक या सेंट्रल मैदानातील एक युवा गोलंदाज, युवा खेळाडू आहे. तेज तर्रार गोलंदाजी करतो. अतिशय सुंदर गोलंदाज आहे. खूप चांगली बॉलिंग ऍक्शन आहे. रिदम मध्ये बॉलिंग टाकतो. चांगला पेस तर आहेच, पण त्या पेस बरोबर खूप सुंदर व्हेरिएशन्स आहेत आणि ते त्याला विनयला अजून घातक बनवतात. पाहूया त्याला कसा सामोरा जातो. 2 अनुभवी गोलंदाज फलंदाज अथर्व आणि गुड्डू दोघांच्याही बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. एक उत्कृष्ट गोलंदाज विनय बॉलिंग करतोय. अथर्वने पहिल्या षटकामध्ये मारलेला एक खूप सुंदर षटकार, त्यामुळे कदाचित विनयवरती एक दबाव असेल आणि म्हणून हा एक चेंडू ऑफ साईडला वाईट. हा अंपायरने थोडासा उशिरा हा निर्णय दिला. थोडंसं कन्फ्युजन, संभ्रमावस्था. विनयचा हा पहिला चेंडू.
विनयचा हा पहिला चेंडू अथर्वसाठी. हो, शॉर्ट बॉल आणि हा अंपायरनी वाईड घोषित केलेला आहे. हा वाईड बॉल, एकही चेंडू न टाकता 2 धावा प्रतिस्पर्धी संघाला मिळालेल्या आहेत. 17 धावसंख्या 17 होते. आता विनयचा हा चेंडू अथर्वसाठी आणि हा यॉर्क बोलू शकतो. हा लो फुलटॉस वरती 1 धाव अथर्व, 1 चेंडू 3 धावा. 1 ओव्हर 1 चेंडू मध्ये 18 धावांचा धावसंख्या. आता हा 19 धावसंख्या, सॉरी माफी असावी. विनयचा हा दुसरा चेंडू गुड्डूसाठी आणि टाकलेला हा चेंडू सुंदर पटकावलेला चेंडू, पण हा डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव घोषित क्षेत्रात जातोय. 1 धाव. आमचे सिनियर समालोचक निनाद दाते यांनी जरा करेक्शन केलं आणि जो इंग्लिश शब्द होता त्याला अनुवादित करून मराठीमध्ये त्यांनी सांगितलं घोषित क्षेत्रात चेंडू गेला. आणि संदीप साने जबरदस्ती रिटायरमेंट घ्यावी लागली त्यांना. आता हा तिसरा चेंडू विनयचा गुड्डूसाठी. गुड्डू आणि अथर्वनी पहिल्या षटकामध्ये खूप सुंदर फलंदाजी केलेली आहे. आणि हा तिसरा चेंडू विनयचा गुड्डूसाठी आणि हा उत्तुंग उंच असा उंचीचा षटकार नक्कीच द्यावा लागेल. आणि हा सुंदर झेल दीपक पाटील यांनी घेतलेला हा सुंदर झेल होता. म्हणजे विनय एक असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे. स्लोअर वन, यॉर्कर, फास्ट वन आणि खूपच छान. आता आपल्याकडे एक फलंदाज आलेले आहेत ज्यांची मागणी गेले 1 वर्ष सेंट्रल चे खेळाडू करतायत. अमोल पवार सर आता मैदानात उतरतायत आणि त्यांची फलंदाजी बघण्यासाठी हजारोच्या संख्येने खेळाडू प्रेक्षक जमलेले आहेत आणि खास करून त्यांना पुण्यावरून बोलवलेलं आहे. यासाठी तुमच्या माहितीसाठी खास करून अमोल पुण्यावरून इथं मैत्री प्रेमापोटीने इथे ठाण्याला आज खेळायला आलेला आहे. तर त्यासाठी अमोल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या हा एक खूप उत्कृष्ट गोलंदाज, या सेंट्रल प्रीमियर लीग मध्ये कायम चांगला परफॉर्मन्स देतो विनय. आणि आता खूप म्हणजे अटीतटीची लढत म्हणू शकतो किंवा खूप जबरदस्त एक सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. विनय समोर आहेत अमोल पवार, पोलीस डिपार्टमेंटमध्ये अधिकारी पदावरती काम करतात, पण खेळाडू म्हणून म्हणजे ऑलराऊंडर, बॉलर, बॅट्समन. आणि हा चेंडू सर्वांचं लक्ष अमोल पवार यांच्या फलंदाजीकडे. विनयचा हा चेंडू अमोल पवार यांच्यासाठी आणि हा खूप दूर मारण्याचा प्रयत्न, पण थोडंसं आपण असं म्हणू शकतो कदाचित स्लोअर वन असावा. आणि 1च धाव अमोल पवार सर नॉन स्ट्राईक वरती. आता अथर्व, कदाचित 2 चेंडू असतील या ओव्हर मधले. विनयचा हा किती बॉल 1 चेंडू, सॉरी 1 चेंडू. 2 आहेत ना रे, मी काउंट करतोय. 4 बॉल झाले रे, 2 वाईड होते ना. पहिले 2 वाईड होते. मग अरे मोजतोय ना बाबा कॉमेंटेटर. त्याला सांगितलं त्यांनी. आता विनयचा हा चेंडू अथर्वसाठी. अरे खूप सुंदर चेंडू. यॉर्कर, तितका सुंदर फटका आणि 1 धाव. लॉंग ऑफला जयूभाई यांनी अडवलेला हा चेंडू. आता शेवटचा चेंडू विनयचा. अमोल पवार सर, अमोल पवार एक उत्कृष्ट फलंदाज, रिव्हर्स स्वीपचे बादशाह. आणि हा एक चेंडू, शेवटचा चेंडू. आणि मिस हिट. थँक्यू सूर्यकुमार पाटील, जे बैठक मारण्यात माहीर ताहीर.
त्यांनी आता सध्या माईक वरती आता धावसंख्या धाव फलकावरती झाली येथे 24 धावसंख्या झाली 24 दोन षटकाच्या समाप्तीनंतर दोन षटकाच्या समाप्तीनंतर ज्या पद्धतीच्या अपेक्षित खेळी होती आपल्याला आणि ज्या पद्धतीने गुड्डूने ठरवलं होतं की आपण पहिली फलंदाजी करायची आणि चांगली धावसंख्या कोणाची पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहू शकता धावसंख्या 24 झाली, परंतु गुड्डूचा विकेट इथे गेलेला आहे आणि त्याची जागा घेते इथे अमोल पवार यांनी आणि आता सामना करतील नवीन गोलंदाज आहे तो जोगिंदर सिंग, एक उत्कृष्ट गोलंदाज वीरेश्वर या संघाकडून खेळतो आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये वेग आणि व्हेरिएशन दोन्ही आहेत. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतील. ज्या पद्धतीने दोन फलंदाज इथे खेळताना दिसत आपल्याला अथर्व आणि अमोल या दोन्ही तडाखेबाज फलंदाजांचा कसा सामना करतील जोगिंदर. पाहूया पुढचा चेंडू घेऊन तयार. कोलटप्प्याचा चेंडूचा मारण्याचा प्रयत्न केला होता लेग साईडच्या दिशेला, परंतु प्रयत्न असा फसलेला आहे. चेंडू पुढचा चेंडू घेऊन येतो जोगिंदर अथर्वला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सोडून देतोय अथर्व. वाईडच्या स्वरूपानं एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचते 25. पहिल्या षटकात 15 धावा निघाल्या होत्या. दुसऱ्या षटकात विनयने अतिशय चांगली गोलंदाजी करताना फलंदाजीला आळा घातलाय. 15ची सरासरी त्याने जवळपास 12-12.5च्या जवळपास आणून ठेवली आहे. आता जोगिंदर त्याच्याच पावलावर पाऊल टाकून सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. पण अतिशय उत्कृष्ट फटका 6 धावांसाठी. चांगला चेंडू होता, पण त्या चांगल्या चेंडूवर एक सुंदर फटका बघायला मिळतोय अथर्वचा. एक गुणी खेळाडू, एक युवा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असा अथर्व 6 धावा मिळवून देतोय. आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवतो 31 वर. जोगिंदर एक अनुभवी गोलंदाजाच्या सुंदर गोलंदाजी करत असताना त्याच्यावर मारलेला एक षटकार नक्कीच खूप चांगलं आत्मविश्वासाला बळ देईल संघाच्या आणि अथर्वच्या दोघांच्याही. नॉन स्ट्राईक एंडला असणारा अमोल या सेंट्रल मैदानातल्या सर्व क्रीडा रसिकांच्या खेळाडूंच्या गळ्यातला ताईत. मागची काही वर्ष तो पुण्यात असतो, पण महत्वाच्या प्रत्येक टुर्नामेंटला अमोल या सेंट्रल मैदानावर आपली हजेरी लावतो. जोगिंदरचा पुढचा चेंडू मिड विकेटच्या साह्याने दिशेला मारण्याचा प्रयत्न, एक थोडीशी मिसफिल्ड होते आणि 2 धावा मिळवत आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतोय अथर्व. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. एका धावेचं नुकसान होतंय. संदीप सर, काय सांगाल अथर्व बद्दल? एक गुणी खेळाडू आहे, आपण त्याला रोज खेळताना बघताय. काय सांगाल अथर्वच्या क्रिकेट बद्दल? नक्कीच हा एक उभरता हुआ युवा खेळाडू आहे जो सेंट्रल मैदान सोडून इतर ठिकाणी खेळतो. आपल्या खेळाची चुणूक त्यांनी दाखवलेली आणि आपण पाहू शकता या सामन्याची सुरुवात तेव्हा केली त्यांनी. ज्या पद्धतीने गुड्डूने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता स्क्वेअर लेगच्या दिशेला, सेम त्याच पद्धतीने हा खेळाडूने षटकार लागवला आणि आतापर्यंत चांगली खेळी त्याने 2 षटकार ठोकलेत आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये, परंतु निर्धावाचा चेंडू. पण ज्या पद्धतीची खेळी करतो त्या पद्धतीने मिस्टर डिपेंडेबल त्याला म्हणता येईल. कारण या अगोदरच्या खेळीमध्ये चांगल्या मोठ्या सामन्यांमध्ये CPL मध्ये यामध्ये म्हणा त्यांनी चांगली फलंदाजी करताना आपल्याला दाखवलेली आहे. त्याने बऱ्याच सामन्यांमध्ये आपली चुणूक दाखवली, चांगली फलंदाजी दाखवलेली आहे. आणि पाहूया या रबर बॅचमध्ये, सेंट्रल रबर बॅचमध्ये कशा पद्धतीची खेळी आतापर्यंत उत्कृष्ट खेळी केली आहे. आणि नॉन स्ट्राईक लाईन लो आहे ते रिव्हर्सचे बादशाह अमोल पवार. पाहूया त्या दरम्यान काढलेली एक सिंगल धाव पाहू शकतो. मिसफिल्ड केला, त्याचा फायदा घेतला आणि 2 धावा चोरण्यात यश मिळवलंय. ते नॉन स्ट्राईक एंडवर अमोल पवार डेड एंडला पळत होते. चांगली धावसंख्या येते उभारताना दिसतो आपल्याला संघ. 35 धावांचं आतापर्यंत 3 षटकामध्ये 35 धावा लगावल्या आहेत आणि आपल्या लक्षाकडे आगेकूच करताना दिसतो CK किंग संघ. निनाद,
खूप चांगली अशी धावसंख्या म्हणता येणार नाही. सुरुवात चांगली झाली होती गुड्डूने आणि अथर्वने एक षटकार मारून पहिल्या षटकात 15 धावा कुठल्या, दुसऱ्या षटकात 9 धावा आणि तिसऱ्या षटकात पुन्हा 11 धावा. 35 धावा झाल्या 3 षटकात. पण रबर बॉलचा विचार करता, समोर असलेल्या संघाचा विचार करता कमीत कमी 75 ते 80 धावा ह्या फलकावर लागल्या पाहिजेत, तर एक चांगला सामना बनेल, एक चांगला सामना बनवता येईल. पण आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय विनय. एक कर्णधार, स्वतःची जबाबदारी येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा त्याने 2 वाईट टाकून सुरुवात केली, पण एक सुंदर कमबॅक केला होता. एक सुंदर ओव्हर पाहायला मिळाली होती. खूप युवा खेळाडू खेळताना दिसत आहेत आज. अथर्व आहे, गुड्डू आहे, तसाच विनय आहे. विनय हा एक सेंट्रल मैदानाचा युवा खेळाडू. निनाद, नक्कीच आपण म्हणाला की 35 धावा या अतिशय उत्कृष्ट धावा नाही म्हणता येणार. त्या दरम्यान मला हा उत्तुंग असा षटकार बॉलरच्या वरून मारला आहे. शॉट ऑफ द डे म्हणता येईल आपल्याला. अतिशय उत्कृष्ट बॅकफुटवरून मारला सरळ बॉलरच्या वरून षटकार 6 धावासाठी. आपण पाहू शकता धावसंख्या पुढे सरसावते. आपण म्हणाला की ह्या 3 षटकांमध्ये 35 धावा केलेल्या आहेत. त्या 35 धावा सफिशियंट नाही ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती या संघाला. पण असं दिसतंय की ज्या पद्धतीची आगेकूच करता 70 धावांचं लक्ष, ती पहिल्या 3 षटकांमध्ये 35 धावा, पुढच्या 3 षटकांमध्ये कदाचित 35 ते 40 धावा ते कुटू शकतात. त्या पद्धतीने ठेवलेलं लक्ष मला वाटतं ते आपलं हेरतील आणि या संघासाठी धावा उभ्या करतील ते 70 ते 75च्या वरून. धावसंख्या झाली धावफलकावरती 41. अमोल चांगल्या लयमध्ये दिसतोय. एक देखणा फटका बघायला मिळाला ठाण्यातील क्रिकेट रसिकांना. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू सोडला असता तर बहुधा अतिरिक्त असता, पण तरी 2 धावा मिळवून देतोय. मागच्या चेंडूवर मारलेला षटकार, बॅकफुटवर जाऊन समोर मारलेला षटकार नक्कीच विराट कोहलीने हारिस रौफला मारलेल्या षटकाराची आठवण करून देत होता. विनयचा पुढचा चेंडू अमोलला. वाईट चेंडू. विनय थोडासा भरकटलेला दिसतोय, पण हे स्वाभाविक आहे. जेव्हा एक अनुभवी फलंदाज त्याच्या पूर्ण जोरावर असतो त्यावेळेला त्याच्यासमोर गोलंदाजी करणं थोडंसं कठीण होऊन जातं. अमोलने मारलेला मागच्या चेंडूवरचा फटका नक्कीच देखणा फटका होता. समोरच्या गोलंदाज किती चांगला गोलंदाज असेल तरी गोलंदाजाचा आत्मविश्वास खालावला जातो, हे नक्कीच. विनयचा पुढचा चेंडू पाहूया कसा कमबॅक करतो. स्लोवर वनचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. पाहूया विनय काय झेल घेतो काय. अप्रतिम प्रयत्न केला विनयने. मिलिंद सरांच्या बाजूला उभं राहून मी अप्रतिम प्रयत्न केलाय. अतिशय अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केलं तर विनय यांनी कॉटन बॉल घेण्याचा प्रयत्न केला तर अमोल यांना मोठा फलंदाज बाद करण्यात यश आलं असं, परंतु काहीशे प्रयत्न अपुरे ठरले. कदाचित हा मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये असला तैनात खेळाडू दीपक याची कॅच होऊ शकली असती. विनयने आपले खूप प्रयत्न केले कॅच आणि बोल्ड करण्याचा, परंतु तो प्रयत्न यशस्वी ठरला. पाहूया कितपत महाग ठरतंय हे कॅचेस विन मॅचेस म्हणतो आपल्याला, त्या पद्धतीने या वेळी किती महाग ठरते. अमोल यांची कॅच सुटली त्या कॅचसाठी. पुढचा चेंडू घेऊन विनय आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली विनय यांनी. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुढे साधून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू निर्धाव असा जातोय तो किपरकडे आणि उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश करतो तो विनय. ठरवल्याप्रमाणे चांगली गोलंदाजी करताना दिसतो आपल्याला विनय. एक षटकार वगळता विनय नक्कीच गोलंदाजी चांगली करताना दिसतोय. खूप चांगल्या चेंडूवर एक चांगला षटकार मारला होता, पण त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक पण करताना दिसतोय विनय. विनयचा पुढचा चेंडू अमोलला. पाहूया कसा समाचार घेतो. थोडासा अडखळतोय आणि पुन्हा एकदा आपल्या रनअपवर जातोय विनय. श्रवण गुप्ता, श्रवण सरांचं आगमन झालंय. श्रवण सर, वेलकम टू दिस शो, वेलकम टू दी सेंटर स्टेज. काय सांगाल, 2 फलंदाजी करतायत. खूप सुंदर चेंडू, तितकाच सुंदर फटका आणि थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण.
4 धावा मिळवून देतो. जिथे 1 धाव असती तिथे 4 धावा मिळत आहेत, 1 धाव मिळत आहेत. नक्कीच हे ना एक गोलंदाज म्हणून आणि एक कर्णधार म्हणून ही नक्कीच विनयला न पटणारी गोष्ट असेल. खूप छान गोलंदाजी करत होता अमोल सारख्या एका मातब्बर फलंदाजाला बॉलिंग करत होता. दुसरीकडे अथर्व चांगला स्थिरावलेला दिसतोय, खूप मोठे फटके मारताना दिसतोय. दोघंही चांगले खेळताना बॉलरचं मनोबल गोलंदाजाचं वाढवण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची गरज असताना तुम्ही जर तुमच्याकडनं एखाद्या सिनियर खेळाडूकडनं होणाऱ्या चुका नक्कीच संघाचं मनोधैर्य खालावलं जाईल. विनयचा पुढचा चेंडू अमोलला. खूप सुंदर फटका, खूप आजच्या दिवसातला हा सर्वात लांब षटकार म्हणावा लागेल. अमोलने त्यात का आहे, अमोल आणि सेंट्रल मैदान हे नातं काय, अमोल आणि ठाणे क्रिकेट हे नातं काय आहे, तो इथे येऊन ज्याप्रमाणे परफॉर्म करतोय ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ज्या पद्धतीने हे 2 मोठे षटकार मारलेत, हे 2 आजच्या दिवसातले 2 सर्वात सुंदर फटके अमोलच्या बॅटमधनं येत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा. एक सुस्थितीत नेताना अमोल आणि अथर्व खूप सुंदर, एक मी आधीच सांगितलं होतं एक गुणी खेळाडू आहे, खूप चांगली इनिंग खेळताना दिसतोय. आणि त्याच्या जर का नॉन स्ट्राईक एंडला जर का अमोल सारखा अनुभवी फलंदाज एक खूप मोठी जबाबदारी उचलून खेळताना दिसतोय, तर अथर्वसाठी खूप मोठी संधी आहे ह्या सेंटर स्टेजवर एक खूप मोठी चांगली इनिंग खेळायला, की जी त्याला क्रिकेटर म्हणून एक चांगली दिशा देईल. पुढची कॉमेंट्रीसाठी येत आहेत, पुढच्या समालोचनासाठी येत आहेत आमचे मित्र सूर्यकांत पाटील. या चेंडूवरती अथर्व बाद होतोय. कीपर पाटील, राजन पाटील यांनी झेल घेतला. निशांत कसबे यांच्या पहिल्याच चेंडूवरती अथर्व बाद होतोय. राजन पाटील कीपर यांनी सुंदर झेल घेतला. निशांत कसबे सरांकडे एक खूप चांगला चेंडू आहे, तो म्हणजे तो वाईड यॉर्कर आणि बाहेर निघणारा खूप छान चेंडू ते टाकतात. आता एक सेंट्रल मैदानावरील तडाखेबंद फलंदाज मॉन्टी सामना करेल, तो निशांत कसबे यांचा. हॅलो, सूर्यकांत पाटील यांचे धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद इथे समालोचक केल्याबद्दल. अतिशय उत्कृष्ट समालोचन केलं होतं सूर्यकांत पाटील यांनी. अतिशय आणि एक महत्वाचा फलंदाज बाद होता दिसतो आपल्याला, तो अमोल पवार. आणि नवीन फलंदाज जागा येतोय तो अतुल गोसावी. नॉन सेकंडला येते मॉन्टी. सामना करतील निशांत कसबे यांचा. कशा पद्धतीची फलंदाजी करताना दिसत अतुल फ्रंट फुटवरती मारण्याचा प्रयत्न केला.
चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, तोपर्यंत धाव करेल, तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी होतात ते फलंदाज. धावसंख्या वाढले पुढे 58. धावसंख्येचा डोंगर उभा करताना आपल्याला दिसत आहे ठरवल्याप्रमाणे 70 ते 75 धावा त्यांना धाव फलकावरती हव्या आहेत. हे पाचवं षटक आपण पाहू शकता या इनिंग मधला निशांत कसबे यांच्या माध्यमातून, आणि पंचांचा या दरम्यान वाईटचा इशारा पाहू शकता आपण. एक अतिरिक्त धावसंख्या. मॉन्टी एक आक्रमक खेळाडू आहे. पाहूया त्याच्या बॅटमधून त्याच्या नावालौकिक साजेसे फटके मिळतात काय. मारण्याचा प्रयत्न तर केला होता, एक धाव मिळवून देतोय. एक मॉन्टी आहे आणि दुसऱ्या बाजूला अतुल आहे. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. घोषित क्षेत्रात गेलेल्या धावा एक धाव. पंचांचा निर्णय एक धाव आहे. मॉन्टी आणि अतुल दोन परिस्थितीशी अनुरूप असणारे हे खेळाडू आहेत. नेहमीच ह्या स्लॉग ओव्हर्स मध्ये जाऊन फलंदाजी करण्याचा अनुभव आहे दोघांनाही. अतुल आणि मॉन्टी दोघंही मोठे फटके मारण्यासाठी नावाजलेले आहेत. पाहूया कशी फलंदाजी करतात ते. या पुढील निशांत पुढचा चेंडू घेऊन मॉन्टीसाठी. अप्रतिम फटका, अप्रतिम फटका. 6 धावा मिळत आहेत, पण हा होम रन आहे. मॉन्टीच्या बॅट मधून निघालेला फक्त 6 धावा मिळू शकतात क्रिकेटच्या नियमांमुळे, पण खूप सुंदर फटका. अतिशय सुंदर असा फटकार आपण पाहिला मॉन्टी यांच्या बॅटमधून आलेला. स्वतःला बॅकफुटवरती जाऊन ऍडजस्ट केला आणि चेंडू भिरकावून दिला तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी अतिशय उत्तुंग असा षटकार. यानंतरचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता अतुल यांनी, परंतु निर्धाव अशा चेंडूची सांगता केली. नवीन गोलंदाज आपल्याला दिसतोय तो. राजाने आपल्या संघासाठी शेवटचा षटक घेऊन आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आपल्याला दिसते इथे. अतुल ड्राईव्हचे फटके खेळताना आपल्याला प्रयत्न करताना दिसतोय तो, परंतु प्रयत्नांना यश येताना दिसत नाही, परंतु एक धाव घेण्यामध्ये यश मिळते त्यांना. पुढचा चेंडूचा सामना करेल मॉन्टी. राजन यांचा पाया कशा पद्धतीने मागच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. खोलटप्प्याचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न पूर्णपणे फसला आणि एक धाव बायलेगच्या स्वरूपात मिळते ते या संघासाठी. धावसंख्या पुढे सरसावले 68. 70 धावांचं लक्ष्य इथे निर्धारित केलं होतं. त्याच पद्धतीची खेळी इथे झाले, परंतु शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये अपेक्षित रनांची जी खेळी होती ती आलेली नाही अजूनपर्यंत. सुंदर त्या षटकाला चेंडू बैठक मारलेली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट असा फटका म्हणता येईल आपल्याला अतुलच्या बॅटमधून आलेला. आतापर्यंत ड्राईव्ह करत होते, यावेळेला बसून फटका मारला स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. फ्लॅट 6. या षटकातले हे शेवटचा चेंडू असेल कदाचित. 2 चेंडू शिल्लक. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय करतो अतुल. नक्कीच गणगणती आता हल्ला असेल. पुन्हा एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न केला, फुलटा चेंडू घेतला आणि चेंडू आता मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना दाखवला ते अतुल यांनी. दोन्ही अतिशय सिमिलर फटके होते, परंतु पहिल्या टप्प्यावरती घेतला नाही. आता फुलटा चेंडू घेऊन मिड विकेटवरून 6 धावांसाठी. जी अपेक्षा होती, जे खेळाची अपेक्षा होती शेवटच्या ओव्हरमध्ये, त्या खेळाची नक्कीच चुनूक दाखवली ते अतुल यांनी. आणि हा शेवटचा चेंडू असेल. पाहिला शेवटच्या चेंडूवरती काय होतं 6 का 4. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता थोडासा आणि जेलबाद होत होतो अतुल. चेंडूमध्ये थोडंसं व्हेरिएशन केलं राजन यांनी आणि त्याचा फायदा झाला. अतुल मिड विकेटवरून मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु प्रयत्न पुन्हा फसला आणि चेंडू स्लो आला आणि चेंडू थांबवला कॉटन बॉल बाय राजन. धावसंख्या झाले ते 80.
8-0 पहा ज्या पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतला होता फलंदाजी करणार आम्ही आणि 70 ते 75 धाव फलकावरती लावणार त्या पद्धतीचीच खेळी इथे या संघाकडून खेळताना पाहिलं आपण सीके किंग यांनी. आता पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी होते मानस या संघाकडून. मानस एंटरप्राइजेस धावसंख्या रोखण्यात थोडस आपल्याला म्हणता येईल अपयश आलंय ते मानस या संघाला. धावसंख्या निर्धारित केल्याप्रमाणे 70 धावांचं लक्ष्य पार केलंय ते सीके किंग या संघाने. 80 धाव फलकावरती लावल्या. जिंकण्यासाठी 81 धावांची आवश्यकता असेल मानस या संघासाठी, परंतु पाहू शकता त्यांच्याकडेही त्याच तोलामोलाचे फलंदाज आपल्याला पाहू शकतात आणि कशा पद्धतीने चांगल्या फलंदाजीनंतर आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण उतरलेले सीके किंग या संघाचे खेळाडू कशा पद्धतीने रोखतील मानस. एक्क्याऐंशी जिंकण्यासाठी हवे ते मानस एंटरप्राइजेस या संघाला. सीके किंग या संघाने चांगली फलंदाजी करताना 80 धाव फलकावरती लावल्यात आणि त्यामध्ये योगदान होतं ते अथर्व, गुड्डू, अमोल, अतुल, मॉन्टी या सर्वांनी आपल्या बॅटमधून एक एक षटकार काढला आणि धावसंख्या पोहोचवली ती 80 धावांवरती. एक चांगला गोलंदाजीचा मारा होता मानस एंटरप्राइजेस या संघाकडे, परंतु त्या माऱ्यावरती चांगला हल्लाबोल केलाय ते समोरच्या फलंदाजांनी सीके किंग या संघाने आणि धावसंख्या पोहोचवली ती 80. पाहूया कशा पद्धतीची आता फलंदाजी करतील. हॅलो, थँक्यू संदीप साने आणि निनाद दाते. आपण एक गोड आवाज समालोचनाच्या माध्यमातून मराठीमध्ये ऐकत होतो. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने. एकीकडे पाहतोय मानस एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला सीके किंग अशी चालू असलेली मॅच. सकाळच्या सत्रातील ही दुसरी मॅच आहे आणि प्रथम नाणेफेक जिंकून सीके किंग या संघाने दर्शवलं होतं की आम्ही फलंदाजी करू आणि योग्य निर्णय होता. जवळपास 80 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली आणि 81 धावांचा पाठलाग करायचा आहे मानस एंटरप्राइजेस या संघाला. 36 चेंडू 81 धावा. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याच्या दुसरी बाजू कशा पद्धतीने रंगेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला आशिष तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती गणेश अशी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकतोय. पाहूयात 81 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण करतोय मानस एंटरप्राइजेसचा संघ. आपण पाहतोय सेंट्रल रबर बॉल बॅश 2024 प्रथमतः खेळवली जाणारी ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पावसाळी क्रिकेट म्हटलं की रबर बॉलचा हंगाम आपण पाहतो आणि खूप चांगल्या मॅचेस त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये रंगताना पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये देखील खूप चांगली मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. दरम्यान पहिला चेंडू नक्कीच फुलटॉस होता.
परंतु समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत कुणाल बोट यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. मला खुर्ची दे. कुणाल पुढील चेंडू जातोय कव्हर्स रिझन मध्ये. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. एकेरी धावा घेत मात्र धावसंख्या पुढे सरकवण्याचं काम तिथे केलं जातंय. पाहूयात 81 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण करतोय मानस एंटरप्राइजेस हा संघ. दरम्यान पुढील चेंडू स्ट्रायकिंग वरती आशिष. हो यावेळेला देखील खूप चांगला चेंडू आहे. यॉर्कर पर्यंत चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे हाताळलं गेलं कुणाल यांच्याकडून. निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली एम के अकॅडमी या संघाच्या खेळाडूंकडून. दरम्यान त्याच अकॅडमी मधला हा खेळाडू कुणाल आपण पाहू शकतोय. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय सक्सेसफुल होईल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय सिक्सर. आशिष यांच्या बॅट मधून मात्र इथे 6 धावा येताना पाहायला मिळतात. आशिष यांचा उल्लेख करायला गेलो तर नेहमीच आक्रमक पवित्रा घेऊन फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आता मात्र आक्रमण करताना पाहायला मिळाले गोलंदाजावरती. धावसंख्या झटपट पुढे सरकते. 8 धावा. दरम्यान पुढील चेंडू कुणाल टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न पंच दर्शवत आहेत की हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त चेंडू इथे हाताळला गेला कुणाल यांच्याकडून. दरम्यान थोडस दबाव नक्कीच असेल कुणाल यांच्यावरती कारण की ह्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आलाय. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी होत नाही. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. आता मात्र स्वतः कर्णधार यशांच्या मागे आपण पाहू शकतोय निखिल भोईर गुड्डू थोडस कानमंत्र देण्यासाठी आलेत. पाहूयात आता ह्या कानमंत्राचा किती फायदा होतोय सीके किंग या संघासाठी. तुषार जाधव यांचा हा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मानस एंटरप्राइजेस अशी चालू असलेली मॅच. हो यावेळेला चांगला चेंडू आहे ऑफ स्टंपच्या बाहेर. जो प्रयत्न करत होते त्या प्रयत्नांमध्ये मात्र आता इथे यश येताना पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू. धावसंख्या उल्लेख करायला गेलो धाव फलकावरती 10 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू. हो यावेळा देखील आखूड टप्प्याचा बॉल होता परंतु थोडस गती परिवर्तन केलं गेलं आणि फलंदाजाला थोडस जखडून ठेवण्याचं काम इथे मात्र कुणाल यांच्याकडून गेलं. एक यशस्वी षटक सीके किंग या संघासाठी हाताळताना पाहायला मिळाले कुणाल. दरम्यान 10 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 30 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता असेल ती मानस एंटरप्राइजेस या संघाला. पाहूयात पुढील षटक हाताळण्यासाठी कोण येत आहेत कोणते गोलंदाज सज्ज करतायत. निखिल भोईर अंकित येतील. अंकित यादव एक अष्टपैलू खेळाडू. अंकित क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचे ते देखील करतात परंतु गोलंदाजी देखील तशाच ताकदीचं आपल्याला पाहायला मिळतं. नेहमी खोल टप्प्याची गोलंदाजी अंकित यादव यांची आपण पाहिली आहे परंतु आज मात्र वेगळा प्लॅटफॉर्म आहे. आजच्या दिवसामध्ये तुमचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने तुम्ही करताय हे मात्र खूप अपेक्षित असेल. दरम्यान पहिला चेंडू. ओहो यावेळा पहा गुडलेंथ वरती चेंडू टाकला होता. स्विंग अँड मिस फलंदाजाला पाहायला मिळत आहेत. फंबल जरूर झाले होते यष्टीरक्षक अतुल गोसावी परंतु तिथे धाव घेतली गेली नाहीये. षटकाची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने केली आहे अंकित यादव यांनी. हे देखील यावेळेला समोरच्या दिशेने लगावला टोला. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. चेंडू काही थांबण्यासाठी तयार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय गणेश खेडेकर यांच्या बॅट मधून षटकार. पहिला चेंडू नक्कीच गुड लेंथ वरती टाकला होता. मिस झाले होते परंतु थोडा स्वतःवरती नाराज झाले परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र थोडस चेंडूला पाहिलं आपल्या रडार मध्ये आहे. समोरच्या क्षेत्र निवडलं आणि 6 धावांसाठी त्याला पाठवलं. धावसंख्या झटपट पुढे सरकतीये 16 या आकड्यावरती.
अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय मानस एंटरप्राइजेस संघाकडे. यावेळेला फुल टॉस, पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाकडून थोडी चूक होतीये आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. आता मात्र धावफलक वेगाने पुढे सरकवण्याचं काम केलं जात आहे आशिष आणि गणेश यांच्याकडून, कारण की 81 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि कुठे ना कुठे 81 धावा पूर्ण करण्यासाठी प्रतिषटक जर विचार करायला गेलो तर 14च्या सरासरीने जवळपास प्रत्येक षटकामध्ये इथे धावा पूर्ण करायच्या आहेत आणि ती सरासरी मेंटेन ठेवण्यासाठी चांगली फलंदाजी करत असताना गणेश. हो, यावेळा चांगला आहे, चेंडू हाताळला, यावेळेला सुरेख चेंडू बरोबर बॅट आणि पायाच्या टोवरती टाकलेला हा चेंडू फलंदाजाला जखडून ठेवला गेला आणि एक कलात्मक फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय अंकित यादव यांच्या गोलंदाजीतून. यावेळी देखील खोल टप्प्याला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, समोरच्या क्षेत्रामध्ये मॉन्टी आहेत, एक धाव देखील तिथे कंप्लीट केली जाते. चांगला पिकअप अँड थ्रो पाहायला मिळतोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकतीये 21 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील टाकण्यासाठी सज्ज अंकित, स्ट्रायकिंग वरती आशिष मात्र सामना करतील. 21 धावा. यावेळेला मिस टायमिंग आहे, यष्टीरक्षक चेंडू खाली येत आहेत आणि तिथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज आशिष यांची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते. पहिला हादरा लागतोय मानस एंटरप्राइजेस संघाला. बॅट्समॅन आउट. एकवीस धावा 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि जी विकेटची आवश्यकता होती ते थोडस महागडं षटक जरूर पाहायला मिळालं. 11 धावा या षटकामध्ये देखील आल्या, परंतु एक विकेट जी हवी होती ती विकेट मात्र अंकित यादव यांनी मिळवून दिली आहे आणि आपलं ओव्हर मात्र इथे समाप्त करताना पाहायला मिळत आहेत. 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाहूयात कोणाकडून कंटिन्यू करतायत. गोलंदाजी मार्गवरती कोणत्या गोलंदाजाला सज्ज केलं जात आहे. सीके किंग या संघाकडून यस अमोल पवार येत आहेत. पोलीस दलामधील एक सक्षम अधिकारी म्हणून ज्यांची खासियत आहे. गेली कित्येक वर्ष ठाणे विभागामध्ये यांचा आपण खेळ पाहिला, परंतु आता कामानिमित्त पुण्यामध्ये यांना मात्र त्यांची नियुक्ती झाली आणि तिकडे मात्र आपलं काम चोख पूर्ण करताना देखील पाहायला मिळतात. परंतु क्रिकेटसाठी खूप चांगले प्रयत्न आपण त्यांच्या माध्यमातून देखील पाहिला. तेच अमोल पवार गोलंदाजी मार्गवरती. यावेळेला पहिला चेंडू अतिशय वेगाने टाकला, चेंडू पायावरती आदळतोय, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. यष्टीरक्षक तिथे आपण पाहू शकतोय सोनू चव्हाण तिथे सज्ज होत आहेत. दरम्यान एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. एकेरी धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचं मात्र कनेक्शन होत नाहीये. ही खासियत आहे अमोल पवार यांची. या अगोदर आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं की अमोल पवार यांनी खूप चांगली फलंदाजी केली होती आणि आता मात्र गोलंदाजीच्या जोरावर देखील आपल्या करमणूक करत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी. यावेळी देखील अकुट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, येतोय डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र फलंदाजांवरती दबाव टाकण्याचं काम करेल यात मात्र शंका नाही आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती 22 या आकड्यावरती. 22 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी देखील सुरेख चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू. पहा काय गोलंदाजी केली जाते, सुरेख गोलंदाजी. फलंदाजाला हात उचलू देत नाहीयेत. एकदा शॉर्ट पिच पेचा चेंडू तर एकदा यॉर्कर पेचा चेंडू. फलंदाजाला रीड करू देत नाहीयेत स्वतःला. ही खासियत आपण पाहिली अमोल पवार यांची. वन साइड वर्तकनगर या संघाकडून त्यांनी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलंय ठाणे विभागामध्ये.
या वेळेला देखील फटका चांगला आहे, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश, कोणती चुकी नाही आणि मिळालं यश. अमोल पवार यांनी घेतली विकेट. दुसरा हादरा फलंदाज बाद. राजन पाटील यांची खेळ समाप्त होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर आपण पाहू शकतोय. नवीन बॅटर आता मात्र दीपक पाटील मैदानामध्ये दाखल होत आहेत. दोन्ही आपण जर फलंदाजांचा विचार केला तर भिवंडी विभागातील दापोडे गावातील मात्र हे दोन्ही फलंदाज आपल्याला आज मात्र या मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. दीपक पाटील पाहूयात कशा पद्धतीने फलंदाजी करतील. नेहमी आक्रमक फलंदाजी त्यांच्याकडून देखील आपण पाहिली आहे, परंतु समोर आज खूप वेगळं चॅलेंज आहे अमोल पवार. या वेळेला देखील खूप चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतात. एकदा जर षटक आवडला असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. फक्त एक धावा खर्च केली आहे आणि एक विकेट देखील अमोल पवार यांनी इथे घेतली आहे. षटक समाप्त होत आहेत. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 2 गडी बाद 22. एक धाव फक्त खर्च केली अमोल पवार यांनी लेग बाईटच्या सुरुवात, म्हणजे जवळपास एक मेडन विकेट अशी आपण षटक आपण पाहिलं. नवीन गोलंदाज गणेश दाबेकर गोलंदाजी मार्क वरती. चौथं षटक हातासाठी आलेत. स्ट्रायकिंग एंड वरती गणेश विरुद्ध गणेश अशी ही मॅच रंगेल. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टोललाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. जी धावगती मात्र तिसऱ्या षटकामध्ये थांबली होती तिला मात्र आता वेग देण्याचं काम केलं जात आहे, कारण की जिंकण्यासाठी अजूनही जर उल्लेख करायला गेलो तर समीकरण पहा. 17 चेंडू आणि 53 धावांची गरज. 17-53 समीकरण आहे. मैदानामध्ये रब्बर बॉल आहे, परंतु जर रब्बर बॉल म्हटलं तर कोणतेही जे समीकरण आहे ते सेफ मानलं जात नाहीये. कोणत्या क्षणी मॅच टर्निंग घेईल हे आपण सांगू शकणार नाहीये. दरम्यान गणेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज. ओहो, यावेळेला देखील स्लॉट मध्ये चेंडू पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. गणेश यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. सिक्सर. काय फटका सजवलाय, वा. बरोबर त्यांच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेतलाय. गणेश विरुद्ध गणेश आतापर्यंत अशी ही लढत आपण मैदानामध्ये पाहतोय, परंतु बॅटिंग करणाऱ्या गणेश खेडेकर यांनी मात्र त्यांच्यावरती हल्ले केले. दाबेकर यांच्यावरती मात्र हल्ले करताना पाहायला. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 षटकार. पाहूया षटकारांचे हॅट्रिक पाहायला मिळते का. यावेळेला कुटापदा बॉल होता. पुन्हा एकदा अतिशय वेगाने बॅट मात्र फिरवली होती, परंतु बॅटचं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. सोनू चव्हाण डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाहतोय. एक धाव तिथे कंप्लीट केली गेली. 21 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. समीकरण पहा. 15 चेंडू आणि 46 धावांची गरज. या षटकामध्ये अजून जर 2 षटकार जर आले तर मात्र एक सोपं समीकरण तयार करू शकतो मानस एंटरप्राइजेस हा संघ. दरम्यान दीपक पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेला दीपक पाटील यांनी लगावला टोला. चेंडू जातोय लॉंगांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. गणेश दाबेकर यांच्यावरती मात्र आक्रमण केलं जातोय. येतोय सिक्सर. पहा, जिथे सीके किंग या संघाने मात्र पकड मजबूत केली होती त्याला मात्र इथे रंग बदल केलेत. हो, यावेळेला देखील वर शॉट. काय फटका आहे. पायावरती टाकलेला चेंडू आणि बॉटम हँडचा पुरेपूर फायदा घेत असताना दीपक पाटील यांच्या बॅट मध्ये येतोय षटकार. पहा, या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 25 धावा आल्या आहेत. 4 षटकार, 2 षटकार गणेश यांच्या बॅट मधून तर 2 षटकार दीपक पाटील यांच्या बॅट मधून येताना पाहिलं. शेवट कशा पद्धतीने होतोय. आतापर्यंत आक्रमण तर केलं गेलंय. दरम्यान शेवटचा चेंडू यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर. स्लो रफेचा चेंडू होता, रीड करू शकले नाहीयेत आणि इथे
रनआउटचा प्रयत्न, परंतु इथे एक चोरटी धाव घेतली आहे. हे षटक खूप महत्वाचं राहिलं मानस एंटरप्राइजेस या संघासाठी. जी धावगती थांबली होती त्या धावगतीला मात्र इथे वेग दिला गेला. 48 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी समीकरण पहा, 12 चेंडू 33 धावांची गरज, म्हणजेच प्रतिषटक विचार करायला गेलो तर 16.50च्या सरासरीने इथे धावा पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे प्रतिषटक 3 षटकार तुम्हाला लगावायचे आहेत. पाहूयात कुठल्या बाजूने सामना रंगतोय. 12 चेंडू आणि 33 धावा. एका बाजूला आपण पाहतोय मानस एंटरप्राइजेस, तर दुसऱ्या बाजूला सीके किंग. थोडेसे तुषार जाधव आमच्या सोबत इथे पाहायला मिळतात. थोडेसे नर्वस आहेत कारण की त्यांना देखील माहिती आहे किती महत्वाची मॅच आहे. जिथे सीके किंग या संघाने पकड मजबूत केली होती, ती पकड मात्र ढिली करून टाकली आहे दोन्ही फलंदाजांनी, असं म्हणायला काय हरकत नाही. चांगली फलंदाजी करत असताना दीपक पाटील आपण पाहतोय वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती खेळत आहेत, तर नॉन स्ट्रायकिंग वरती गणेश दाभेकर खूप चांगली फलंदाजी करत असताना 12 चेंडूंमध्ये 25 धावा, त्यांच्या बॅटमधून 3 षटकार आणि 10 चेंडूंमध्ये 25 धावा, 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने खेळताना पाहायला मिळतात. अमोल पवार ज्यांनी वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक खूप चांगल्या दर्जाचं हाताळलं होतं. ओहो, यावेळेला पहा अकूट टप्प्याचा बॉल लेग एसटीच्या बाहेर आणि पंच दर्शवत आहेत की हा वाईड बॉल आहे. येस, वाईड बॉल आहे. पंचांनी जो निर्णय दिलाय तो तुम्हाला ऑनफिल्ड मान्य करावा लागेल. तिथे कुठलाही रिव्ह्यू तुम्हाला उपलब्ध नाहीये, याची कृपया दक्षता घ्या. परंतु सामना खूप चांगला रंगणार आहे, यात मात्र शंका नाहीये. कारण की या षटकामध्ये जरी 15 ते 14 धावा जरी आल्या तरी देखील शेवटच्या षटकामध्ये ही जोडी नक्कीच त्या उरलेल्या धावसंख्या पूर्ण करू शकते. ओहो, यावेळेला देखील अकूट टप्प्याचा बॉल होता, कलात्मक फटका. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि 1 धावा. वारंवार शॉर्ट पिचचा चेंडू हाताळत असताना, परंतु शॉर्ट पिचचा चेंडू हाताळतात जरूर आहेत अमोल पवार, परंतु अतिशय वेगाने देखील तो चेंडू टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान पुढील चेंडू दीपक पाटील यांच्यासाठी टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. यावेळेला कुटपाचा बॉल पुन्हा एकदा वन शॉट, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय दीपक पाटील यांच्या बॅटमधून षटकार. पहा, मी म्हटलं होतं समीकरण अवघड आहे, परंतु रब्बर बॉल क्रिकेट आहे मित्रांनो. कोणत्या क्षणी मात्र काय होईल हे मात्र काही आपण सांगू शकणार नाहीये. हे खासियत आहे रब्बर बॉल क्रिकेटची, आणि ज्या सामन्याची रंगत हवी होती तसाच सामना रंगत पाहायला मिळतोय मैदानामध्ये. मानस एंटरप्राइजेस विरुद्ध सीके किंग. ओहो, यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची घेतली कडा, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते धाव फलकावरती 57. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. 9 चेंडू 24 धावा, 24 धावा 9 चेंडू. मानस एंटरप्राइजेस की सीके किंग, कोणता संघ मात्र सामना विजय होईल याच्या नजरा प्रत्येकाच्या लागल्यात. ओहो, यावेळेला देखील बिगिट करायचा प्रयत्न. मिस्टामिक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतः धावता चेंडू खाली. 1 धाव तिथे कंप्लीट केली जाते, दुसरी धाव तिथे पूर्ण केली जाईल, आणि बघता बघता चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. 59 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू 22 धावा. 8-22 चांगली मॅच. पुन्हा एकदा दीपक पाटील ऑन स्ट्राईक. अमोल पवार विरुद्ध दीपक पाटील अशी चालू असलेली लढत मैदानामध्ये. 1 षटकार दीपक पाटील यांनी लगावलाय, परंतु त्यांना शांत ठेवतायत का या चेंडूवरती पाहूयात. ओ, यावेळेला देखील खूप चांगला यॉर्कर चेंडू हाताळण्याचा, परंतु लेग एसटी मिस करून जातो चेंडू. पंच वाईड बॉल दर्शवतात. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू होता अमोल पवार यांच्या गोलंदाजीतून. 1 धाव अतिरिक्त खात्यामध्ये ऍड होतीये. धावसंख्या पुढे सरकेल. धाव फलकावरती 60. 8 चेंडू 21 धावांची गरज. जर इथून 2 चेंडूंवरती 4 धावा देखील आल्या तर शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या षटकात चांगली धावा येऊ शकतात. यावेळेला देखील पहा काय होतंय, आणि सोनू चव्हाण मात्र तिथे फंबल होताना पाहायला मिळालं. मागे जाऊ की पुढे जाऊ असं काही समजलं नाहीये, आणि शेवटच्या क्षणी मात्र टप्पा आल्यानंतर हुलकावणी देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी.
कामयाबी उन्हीं के कदम चुभती है जिनके पैरों में जान होती है. आणि मैदानामध्ये खरंच खूप चांगले प्रयत्न करतात दीपक पाटील. या अगोदरचे तिसरे षटक आपण पाहिलं होतं अमोल पवार यांचं. खूप चांगलं षटक ज्यांनी ज्यामध्ये एक विकेट घेत एक धावा खर्च केली होती, परंतु या षटकामध्ये त्यांच्यावरती देखील आक्रमण केलं जात आहे. दरम्यान शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओ यावेळी देखील खूप चांगला चेंडू, अतिशय वेगाने टाकला चेंडू. स्विंग अँड मिस. षटक क्रमांक 5 इथे समाप्त होत आहे. धावसंख्या धावफलकावरती 64. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. सहा चेंडू आणि 17 धावा. व्हॉट अ मॅच. ज्या प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार लगावायच्या आहेत तशीच मॅच मात्र शेवटच्या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. इथे देखील 3 षटकार लगावायचे आहेत, परंतु 6 चेंडू 17 धावा. आणि ह्या डिफेंड करण्यासाठी गोलंदाजाला कोणते आणलं जात आहे. आता मात्र काटकसर करावी लागेल ती सीके किंग या कर्णधार निखिल भोईर. परंतु निखिल भोईर यांनी विश्वास दाखवलाय अथर्व पावसकर यांच्यावरती. एक नौका खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. पाहूया 6 चेंडू 17 धावा डिफेंड करतात का. जर 6-17चं समीकरण जर डिफेंड केलं गेलं तर नक्कीच संघ तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचेल. आणि जर त्याचबरोबर विक्टर अंकल यहाँ पर आए हुए तो उनका भी हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं. वेलकम विक्टर अंकल. दरम्यान अथर्व पावसकर फलंदाजी अथर्व पावसकर यांनी देखील खूप चांगल्या दर्जाची केली होती, परंतु आता इथे गोलंदाजी करायची आहे. समोर आक्रमक पवित्रा घेतले 2 फलंदाज जे आग ओकतायत त्यांच्या समोर मात्र आता गोलंदाजी करायची आहे. 6 चेंडू 17 धावांची गरज. नक्कीच गणेश खेडेकर अथर्व पावसकर याला नक्कीच जाणून आहेत. दोघेही एकाच संघामध्ये आपल्याला सकाळच्या मॉर्निंग सेशन मध्ये प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात. विरेश्वर संघासाठी पाहूयात कोण कोणावरती मजल मारतोय. तर दुसऱ्या बाजूला दीपक पाटील देखील विरेश्वर मध्येच आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. एकेर धावेने समीकरण पहा. 5 चेंडू आणि 16 धावा. मारेल का नाही. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. थोडं फास्ट खेळा. बॉल जर गेला असेल तर नवीन बॉल घ्या. आपल्याकडे बॉलची कमी नाहीये, कारण की ही टुर्नामेंट आहे. MK क्रिकेट अकॅडमी मिलिंद काजवकर आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या मार्फत ही स्पर्धा भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केली गेली आहे. दरम्यान 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. एक चांगली मॅच, चांगली रंगत. सकाळची पहिली मॅच देखील आपण पाहिली तर खूप चांगली रंगतदार पाहायला मिळाली होती. 70 धावांचा पाठलाग करत होता भूमी एंटरप्राइज हा संघ, परंतु त्यांना रोखून धरलं MK क्रिकेट अकॅडमीने. खूप चांगली गोलंदाजी त्यांची देखील पाहायला मिळाली, परंतु आता मात्र ही मॅच थोडीशी वेगळ्या टर्न मध्ये पाहायला मिळते. इथे फलंदाजांचा देखील बोलबाला पाहायला मिळालाय, गोलंदाजांचा देखील बोलबाला आपल्याला वारंवार पाहायला मिळतोय. परंतु 5 चेंडू आणि 16 धावा कोण पूर्ण करतोय हे पाहणं देखील खूप महत्वाचं असेल. गोलंदाजी मार्कवरती अथर्व पावसकर नवीन नौका खेळाडू जरूर आहे, परंतु ओहो यावेळेला देखील मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. प्रथमेश चेंडूला जज करतायत. चेंडू खाली येत आहेत. कोणतीही चुकी नाहीये आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट इथे मिळवून दिली आहे अथर्व पावसकर यांनी. गणेश खेडेकर बॅक टू द पवेलियन. अजूनही मॅच ऑन आहे मित्रांनो. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. 3 मोठे फटके आपल्या संघाला विजय मोठा घोषित करून देऊ शकतो मानस एंटरप्राइजेस संघाला. आणि तशाच ताकदीचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय चेतन शहा. जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळली जाईल याची कृपया दक्षता घ्या.
कमिटीकडून सूचना येते ती आम्ही समालोचनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. परंतु 4 चेंडू आणि 16 धावांची इथे सेट होण्यासाठी टायमिंग नाहीये. आल्या आल्या हात खोलावे लागतील चेतन शाह यांना आणि त्यासाठी आपण जाणले देखील जातात. चेतन शाह नेहमी वारंवार आक्रमण करताना पाहायला मिळतात. पाहूयात आज कशा पद्धतीने आक्रमण केलं जात आहे. ओहो यावेळेला आल्या आल्या अर्ध्या बॅटने मिस टायमिंग जरूर आहे परंतु चेंडू वन बॉल सीमारेषेच्या बाहेर. एक नशिबाचा चौकार मिळतोय आणि सांगतोय की आम्ही देखील अजून मॅच मध्ये आहोत. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 3-12चं समीकरण. धगधग टिक टिक मैदानामध्ये नक्कीच वाढले असेल कारण की 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 मोठे फटके संघाला विजय मिळवून देऊ शकतात मानस एंटरप्राइजेसचे संघ आणि 3 चेंडू जर खूप चांगल्या दर्जाचे हाताळले गेले तर सीके किंग 11 मात्र या स्पर्धेमधील पहिला विजय प्राप्त करू शकतो. पाहूयात 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. दीपक पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत तर समोर चेतन शाह आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. इरादे स्पष्ट आहेत परंतु पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळला जातोय पाहूयात. अथर्व ओ यावेळेला फुलटॉस मिस टायमिंग आहे परंतु ही ते 1 धावा मिळते. नक्कीच लो फुलटॉस चेंडू होता. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय का परंतु नशीब बलवत्ता. परंतु 2 चेंडू 11 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. 2 चेंडू 11 धावा. व्हॉट अ मॅच. काय मॅच रंगली आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. काय मॅच चालू आहे. 2 चेंडू 11 धावांची गरज. ह्या मॅच मध्ये जर जिवंत राहायचं आहे तर ह्या चेंडूवरती मोठा फटका अनिवार्य आहे. ओहो या वेळेला देखील खूप चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि इथे जवळपास सामना आपला खिशात टाकलाय. एक लीगल डिलिव्हरीची आवश्यकता आहे. जल्लोष जरूर साजरा केला जातोय मैदानाच्या बाहेर परंतु इथे एक चांगला चेंडू हाताळणं बंधनकारक. जर इलिगल जर डिलिव्हरी हाताळली गेली तर काही परंतु इथे खूप चांगली गोलंदाजी आणि तब्बल 10 धावांनी हा सामना आपल्या खिशात टाकलाय. सीके किंग 11 या संघाने वेल प्लेड बॉयज आणि मानस एंटरप्राइजेस संघ खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळाला. पुढील वाचायसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच एमके क्रिकेट अकॅडमी विरुद्ध मानस एंटरप्राइजेस. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच या नाणेफेकीसाठी आणि एक पारितोषिक आलाय अथर्व पावसकर यांच्यासाठी. सीके किंग चे ओनर तुषार जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक अथर्व पावसकर यांच्यासाठी. वेल प्लेड अथर्व. थोड्याच वेळात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील दिला जाईल परंतु मानस एंटरप्राइजेस संघ लगेच कर्णधार या